आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते. राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या 102 मतदारसंघात शांततेत मतदान सुरू. राज्यातल्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली चिमूर मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 19% अधिक मतदान. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आणि नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी होणार नवे नौदल प्रमुख. आणि आता बातम्या विस्तारानं. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी 7 वाजता शांततेत सुरुवात झाली. 17 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशातील 102 मतदारसंघात 1625 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, लक्षद्वीप, पुद्दुचेरी, उत्तराखंड आणि तामिळनाडूतल्या सर्व मतदारसंघात आज मतदान होत आहे. राजस्थानमध्ये 12, उत्तर प्रदेशात 8, मध्य प्रदेश 6, आसाम आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकी 5, बिहार 4, पश्चिम बंगालमध्ये 3, मणिपूर 2, छत्तीसगड, त्रिपुरा आणि जम्मूमधल्या एका जागेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठीही आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात देशातल्या प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, जितेंद्र सिंह, किरेन रिजिजू, काँग्रेस नेते गौरव गोगोई, कार्ती चिदंबरम तसेच द्रमुकचे दयानिधी मारन, तेलंगणाचे माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन, डीएमके नेते दयानिधी मारन यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी मतदान यंत्रणा सज्ज असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. मतदारांसाठी पाणी, स्वच्छतागृह, तात्पुरता निवारा यासारख्या सुविधा पुरवल्या जात आहेत. मतदान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी 41 हेलिकॉप्टर, 84 विशेष गाड्या आणि 1,00,000 वाहनं तैनात करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी विविध लोकसभा मतदारसंघात 361 निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. राज्यात आज नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर या 5 मतदारसंघात मतदान होत आहे. राज्यातल्या 5 लोकसभा मतदारसंघात एकंदर 97 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून एकंदर 10,652 मतदान केंद्र उभारले असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. या पहिल्या टप्प्यात राज्यात नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर, राजू पारवे, श्यामकुमार बर्वे, सुनील मेंढे, प्रशांत पडोळे, अशोक नेते, नामदेव किरसान या प्रमुख नेत्यांसह अनेक उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे. रामटेकमध्ये सर्वाधिक 28, नागपुरात 26, भंडारा गोंदियात 18, चंद्रपूरमध्ये 15 आणि गडचिरोली चिमूरमध्ये 10 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक 2,405 मतदार केंद्र रामटेकमध्ये 2,133, भंडारा गोंदियात 2,118, चंद्रपूरमध्ये 2,105, नागपूरमध्ये आणि 1,891 मतदान केंद्र गडचिरोली चिमूर मतदारसंघात आहेत. या 5 लोकसभा मतदारसंघात एकूण 95,70,713 मतदार आहेत. त्यापैकी 9,416 मतदारांनी टपालाद्वारे तर 6,630 जणांनी घरून मतदानाचा पर्याय स्वीकारला आहे. सर्वाधिक 22,25,000 अधिक नागपूरमध्ये तर सर्वात कमी 16,19,000 अधिक गडचिरोली चिमूरमध्ये आहेत. राज्यातल्या 5 लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 19.17% मतदान झालं. सर्वाधिक 24.88% मतदान गडचिरोली चिमूरमध्ये झालं. भंडारा गोंदियात 19.72%, चंद्रपूरमध्ये 18.94%, नागपुरात 17.53%, रामटेकमध्ये 16.14% मतदान झालं. 2019च्या लोकसभा निवडणुकीत रामटेकमध्ये 62.7%, नागपूरमध्ये 52.7%, भंडारा गोंदियात 68.31%, चंद्रपूरमध्ये 64.65% आणि गडचिरोली चिमूरमध्ये सर्वाधिक 71.98% मतदान झालं होतं. नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विकास ठाकरे, सुनील मेंढे, प्रशांत पडोळे, संजय कुंभलकर, नामदेव किरसान, राजू पारवे, चंद्रशेखर बावनकुळे, हंसराज अहिर, विजय वडेट्टीवार, सरसंघचालक मोहन भागवत, विलास मुत्तेमवार, धर्मराव बाबा आत्राम, डॉक्टर देवराव होळी, कृष्णा गजबे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला.
गडचिरोली शहरात 9 मतदार दिव्यांग वृद्ध मतदारांची मतदार रथामध्ये बसवून वाजत गाजत मिरवणूक काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्यात आलं. खबरदारीचा उपाय म्हणून गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा इथं पोलिसांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं 3 अतिरिक्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पाठवली. वेळेवर बिघाड झाला तर ही मतदान यंत्र वापरण्यासाठी राखीव आहेत. भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातल्या खुशारी गावात श्रीहरी गायधने या वराचं लग्न करण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. भंडारा जिल्ह्यात बोला इथल्या मतदान केंद्रावर उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर मतदार गर्दी करत आहेत. रामटेक तालुक्यातल्या कट्टा इथं एक मतदान केंद्र बांबू आणि वन आधारित संकल्पनेवर उभारलं आहे. नागपुरात शंकर नगरातलं एक मतदान केंद्र वस्त्रोद्योग या थीमवर आधारित आहे. या ठिकाणी हातमागाचं कापड आणि विविध कलाकृतींचं प्रदर्शन मांडलं आहे. चंद्रपुरातही एका वरानं लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज गडचिरोली इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका शाळेत मतदान केलं. त्यानंतर त्यांनी मतदारांना निर्भीडपणे मतदान करण्याचं आवाहन केलं. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आम्ही सर्वांना आवाहन करते की निर्भीडपणे बाहेर पडून तुमचे मतदानाची हक्क वाजवा. राज्यातल्या 5 लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 32.36% मतदान झालं. सर्वाधिक 41% मतदान गडचिरोली चिमूरमध्ये झालं. भंडारा गोंदियात 34.56%, चंद्रपूरमध्ये 31%, नागपुरात 28.75% आणि रामटेकमध्ये 28.73% मतदान झालं. तिसऱ्या टप्प्यातल्या 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 94 लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या 11 मतदारसंघात या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. राज्यातल्या आजच्या मतदानाचा आढावा घेणारा मतदानाचा मागोवा हा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे आज सादर करण्यात येणार आहे. संध्याकाळी 8:15 वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल. प्रधानमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांची आज सायंकाळी वर्धा जिल्ह्यात तळेगाव इथं प्रचारसभा होणार आहे. महायुतीचे खासदार रामदास तळस तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नौदल उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांची आज भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. विद्यमान नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरिकुमार या महिन्याच्या 30 तारखेला निवृत्त होणार आहेत. संपर्क आणि इलेक्ट्रॉनिक युद्धतज्ज्ञ असलेले त्रिपाठी यांनी पश्चिम नौदल कमांडचे ध्वज अधिकारी, मुख्य कमांड अधिकारी म्हणूनही काम पाहिलं आहे. त्रिपाठी यांनी विनाश, किर्च आणि त्रिशूल या भारतीय नौदलाच्या जहाजांचं नेतृत्व केलं आहे. केनियामध्ये एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत केनियाचे लष्कर प्रमुख जनरल फ्रान्सिस ओंगोलो यांच्यासह 10 जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रपती विलियम रुटो यांनी ही माहिती दिली. या दुर्घटनेमुळे केनियामध्ये 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्रसंघाचं पूर्ण सदस्यत्व बहाल करण्याच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाला नकाराधिकाराचा वापर करत अमेरिकेनं विरोध केला आहे. 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेच्या 12 सदस्यांनी ठरावाच्या बाजूनं मतदान केलं, तर ब्रिटन आणि स्वित्झर्लंड हे 2 देश अलिप्त राहिले. इराणनं आज सकाळी इस्रायलच्या इसफहान शहराजवळ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र डागली. याआधी सिरियातील इराणी दूतावासावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणनं इस्रायलवर ड्रोन हल्ला केला होता. IPL क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचा सामना होणार आहे. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. दरम्यान काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं पंजाब किंग्सचा 9 धावांनी पराभव केला. भारतीय रेल्वेने या वर्षी उन्हाळ्याच्या हंगामासाठी विक्रमी 9,111 रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात रेल्वेच्या एकूण 6,369 फेऱ्या झाल्या होत्या. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या 102 मतदारसंघात शांततेत मतदान सुरू. राज्यातल्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली चिमूर मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 32% अधिक मतदान. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आणि नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी होणार नवे नौदल प्रमुख. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.